नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सगळे ठीक आहात ना? तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही आपल्या बाप्पाच्या सजावटीसाठी सज्ज आहोत. तर गेल्या वर्षी तुम्हाला माहितीच असेल की आम्ही आपला एकविराईची थीम केलेली. यावर्षी आहे आपल्या स्वामींचं डेकोरेशन. तर सगळी तयारी सुरू झाली आहे डेकोरेशनची, पण आजपासून सुरुवात करायला घेतली आहे आम्ही. मागे बघू शकता बघा, इकडे सामान आणले, थर्माकॉल आहेत थोडेसे, आणि ते आपला हे आहे आराखडा बोलतो ना तसं काढून ठेवले थोडक्यात. तर बघा, आमचा हा टेबलच्या मापानुसार आम्ही असं कसं डेकोरेशन पाहिजे तसं करून ठेवले, म्हणजे मूर्तीच्या उंचीनुसार. तर असं सगळं इथे स्वामींचं कटआउट, इथे ते स्वामी नावाचं पोर्ट्रेट, आणि असं इथे वटवृक्षासारखं झाड, आणि इथे बघा सगळी तयारी सुरू आहे. कलर, फेविकॉल, परत आपले कट्टर आहेत, आणि ह्या आमचे सगळी बाबांची आणि माझी एवढ्या वर्षांची जमापुंजी, म्हणजे पाऊचमध्ये सगळे स्केच पेन वगैरे आहेत, आणि समोर आपले बाबा. तर कुठेच जाऊ नका, आमच्या सोबतच राहा. तर आता सुरुवात करतो, तर तुम्हाला सुद्धा आम्ही दाखवतोच कसं करतोय. तर चला कंटिन्यू राहा, आम्ही पण तुम्हाला तर थोड्या वेळाने भेटतो, तोपर्यंत तुम्ही आमचा व्हिडिओ बघत राहा. तर म्हणजे बघा, फायनली आम्ही सुरुवात केली आहे. म्हणजे आता आम्ही हे जे पीस आहेत ना मग असे दाखवलेले, तर ते आता जोडू. तर बघा, फेविकॉल लावत आहेत बाबा, आणि असं सगळं सुरू आहे. तर आता मी फेविकॉल वगैरे लावतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर फेविकॉल वगैरे लावलं, आणि ते जॉईंट चिपकण्यासाठी बघा असं टाचणी लावतो आहे आम्ही, म्हणजे बाबा लावत आहेत. तर म्हणजे मोठी शीट तयार झाली आता. तर म्हणजे बघा, आपला जो मागचा मेन बेस आहे तो तयार झाला आहे. म्हणजे हा वेगळा आहे शीट, आणि ही वेगळी शीट आहे. तर मग अशी बघितलं असेल तुम्ही, जॉईंट मारलं आहे. तर असं सगळं केलं आहे. सध्या आज पुरतं आमचं तर हे काम झालेलं आहे. आता पुढचं आम्ही तयारी सुरूच करतो आहे. म्हणजे आता स्वामींचं कटआउट आपले बाबू काका माहितीच असतील तुम्हाला, तर ते करून देतील. कंटिन्यू राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. तर बघा, तर म्हणजे आपला थोडासा मागचा बेस बनवून झाला होता. तर हे बघा, काल थोडासा बनवून झाला होता, आणि आजचं आमचं काम होतं ते म्हणजे झाड बनवायचं. आम्ही ते मेजरमेंट वगैरे सगळं घेतलेलं करतच होतो, पण आमच्याने ते काही झालं नाही. पण शेवटी आपल्या बाबू काकांनीच करून दिलं आहे. तर बघा पूर्ण, आणि ह्यांनीच आपल्याला गेल्या वर्षी एकविरेचासुद्धा मुखवटा बनवून दिला होता, आणि ह्याने काहीच मेजरमेंट डायरेक्ट हाताने असंच काढलं आहे. राईट. तर बघा, आणि हे आमचे तर फायनल लुक आहे. राहायला पुढे काय करायचं ते बघू आपण नंतर. हां, तुम्हाला जर काय ऑर्डर वगैरे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही काकांपर्यंत पोचवू तुमची बातमी. हां, त्यांच्या घरात गेलात ना तुम्ही, असं महिन्याला आणि आता सणाला तुम्हाला वेगवेगळं असं मागचं बॅकग्राऊंड दिसेल. तर चला कंटिन्यू राहता, बघतच राहा तुम्ही. अजून पुढे खूप काम बाकी आहे, तर ते सुद्धा आम्ही करतो. चला. तर आपलं झाड वगैरे बनवून झालं होतं, आणि आता आपले काका आपल्याला स्वामींचं पोर्ट्रेट बनवून देत आहे. तर बघा, आणि ते स्वामींचं जे नाव लिहिलेलं होतं ना मेन सर्कलवरती, तर ते इथे तो कटिंग केलेलं आहे सर्कल. तर असं आमच्यानंतर काहीच झालं नव्हतं, स्वामींचीच कृपा. स्वामींना काकांकडूनच सगळं बनवून द्यायचं होतं. बघा, एका दिवसात म्हणजे लगेच हे पण सगळं करून पण झालं. असं सगळं काम सुरू आहे. आता पुढचं जे काय आहे ते आम्ही करूच. बघा, तर म्हणजे आपले स्वामीसुद्धा तयार झाले आहेत, आणि काकांनी इथे दुसरं ते स्वामी जे नाव लिहिलेलं होतं सर्कलवर ते सुद्धा करायला घेतलं आहे. आणि स्वामींच्या मागून तो असा प्रकाश येताना दिसतो ना, तो सुद्धा आपला सर्कल बघा बनवून झाला आहे. तर असं सगळं पूर्ण चालू आहे. आणि आपल्या काकी दरवर्षीचे मेंबरसुद्धा आले बघा. तर हे काका त्यांचं काम सोडून आले तिथे खास आपल्यासाठी. तर धन्यवाद काका. बघा, त्यांचं जिथे काम करत होते तिथला गणपतीसुद्धा जातो आहे, पण ते सध्या इथे आहेत, आले आहेत आपल्याकडे. बघा,
तर म्हणजे इथे बघा आपले झाड जे आहे ते कटिंग करतायत काका आपले. आणि हे पोर्ट्रेट मगाशीच बनवून झालं होतं. आणि ह्याच्यासोबतच इथे बघा हे दोन आपले जे सर्कल होते हे जे सर्कल आहे ते स्वामींच्या मागे जाणार आहे. आणि हे जे त्याच्यावर स्वामी नाव येणार आहे. तर असं सगळं सुरू आहे. आणि इथे दोन ह्याच्यावर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ते स्वामी असं कट होणार आहे. तर बघा. आणि या शीटवर आपलं कलरिंग बाकी आहे अजून. एवढं काम बाकी आहे. तर चला ते सुद्धा आवडतं. तर इथे आपलं झाडसुद्धा कट करून पूर्ण झालेलं आहे. आणि इथे आपले काका बघा ते स्वामींचं जे नाव आहे ना ते कोरत आहे. आणि इथे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असं येणार आहे. बघा कलर वगैरे मारून पण झालं आहे. आता ह्याच्यावर थोडासा अजून एक हात मारतील आणि हे सर्कल पण झाले. बघा म्हणजे इथे काम सुरू आहे ते म्हणजे आपण जे झाड केलेलं आहे त्याला कलर केलेला ना रेड कलर होता पण तो सुकल्यावर आहे ना असा फिका पडला आहे. म्हणून त्याला आता परत ब्राऊन कलर मारत आहेत काका. तर आत्ता बघा शाईन येते थोडी म्हणजे वाटतंय की झाड आहे सेम. आणि इथे आपला जो मागचा बॅकग्राऊंड होता तिथे पण कलरचं काम सुरू आहे. सोबतच तिथे आपण ज्याच्यावर बेस बनवत आहेत म्हणजे हे सगळं डेकोरेशन आहे ते चौकोन असं हे बनवणार आहे चौथारा टाईप त्याच्यावर उभं राहणार आहे. तर इथे कापून ठेवलं आहे बॉक्सेस बनवायचे आहेत. आणि इथे अर्ध्या शीट आहेत बघा असं सगळं सुरू आहे. आणि आपले इथे स्वामींचं हे पोर्ट्रेट आणि इथे स्वामी नाव सोबतच हे दोन सर्कल्स काढूनसुद्धा झालेत. हे येल्लोवालं आणि हे बघा असं सगळं सुरू आहे. तर म्हणजे आता काम सुरू आहे ते म्हणजे आपण जे झाड बनवलेलं ना तर त्याच्यामध्ये बघा असं सफेद सफेद दिसते तर ते सुद्धा आपण कव्हर करतोय. तर आपला चौथारा आहे म्हणजे जे डेकोरेशनच्या साईडून असे बॉक्स बनवायचे मी बोलत होती तर त्याचं बघा हे म्हणजे असं दगडांसारखा आकार आला पाहिजे म्हणून हे बघा असं कोरलं आहे. तर हे जे ड्रॉ केलं आहे ना हे म्हणजे ते बघा ऑरेंज ऑरेंज दिसतंय ना ते मी काढलं आहे ते वालं. आणि हे जे बाबा कोरत आहेत ते कोरत आहेत कारण ते काय मला जमणार नाही. बघा असं आहे. आणि आमचं काम इथपर्यंत सगळं झालं आहे. चला आता कलर बिलर मारून झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट दाखवते मी. बॉक्स बनवत होतो ना आपण टेबलच्या असे चारी बाजूंचे तर तिथे आता हे सगळं करून झालेलं कलर पण मारलेलं आणि त्याच्यावर हा मेटॅलिक कलर मी दुपारी मारला पण ते जरा लाईट नव्हती म्हणून उजेडच येत नव्हतं मग दाखवणार कसं. बघा हा बघा शाईन करतोय. आणि हे जे व्हाईट व्हाईट आहेत ना गॅप त्यामध्ये ब्लॅक कलर फिल करते आता. ते कलर बनवला आहे आणि ते असं आहे. दुपारी पाऊस पण होता हवा पण होता मग हे सगळं खाली पडत होतं असं म्हणून त्याला चिकटवून ठेवले वरतीच भिंतीला असं आहे. तर पटकन असा सगळीकडे कलर मारून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते. जे बॉक्स होता तो पूर्ण असा ब्लॅक कलरने कवर करून झालं आहे चारी बघा इथून दिसत असतील असे. हा पण दुसरा हा इकडे तिसरा आणि तो तिकडे चौथा. तर असं झालेलं आहे पूर्ण. तर आता दुसरं काम एक आहे म्हणजे त्या शीटवर थोडा येलो कलर मारायचा आहे ते आता उद्या बघू. आपले बाबू काका आहेत ना ते आता आपल्याला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते जे नाव आहे ना तर ते टाकतायत. तर आम्ही ना बाबू काकाच म्हणतो पण यांचं खरं नाव आहे संजय जाधव असं. तर बघा आम्ही त्यांना पहिल्यापासूनच बाबू काका म्हणतात. आणि आपल्या एरियामध्ये पण ते बाबू पेंटर या नावानेच फेमस आहेत. बरं असं पेंट आहे तिकडे आणि त्याच्यावरून ते नाव लिहितात आणि त्याच्यावर डायरेक्ट चमकी टाकली म्हणजे बघा आपलं नावसुद्धा लिहून झालं आहे. आणि ह्याच्यावर ब्रह्मांड नायक लिहिणार आहे ना आता
तर बघा या सर्कलमध्ये ब्रह्मांड नायक येणार आहे. मंडे बघा ते बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ना, हे बघा आपलं नाव. तर असं आहे ते बघा, त्या दिवशी म्हणजे काढून झालेलं, तर आता त्याला असं कट केलं आहे. 3D वाटते पूर्ण. आणि तिकडे बघा ना झाड आणि जो मागचा बॅकग्राऊंड बनवलेला ना, तो आता सेटअप केला आहे. तर तो फायनल लुक त्याचा म्हणजे असा येतो आहे, असा येणार आहे म्हणजे. आणि आपले काका आहेत ना बघा, आपले काका तर ते आहेत ना पारंब्या काढून देत आहेत. म्हणजे ओरिजिनल कसे असतात वडाच्या झाडाला, तर ते काढून देत आहेत. आणि इथे बघा ही शीट तयार केलेत आम्ही 2. म्हणजे जो टेबलच्या पुढे जो भाग येतो ना, तो पडदा लावला ना की असा उडून जातो ना, मग त्याच्यावर हे कवर करणार. हां बनवलेलं तर बघा, वाटतं. तर असा फायनल लुक. सशे आणि आपले काका त्यांनी खूप म्हणजे यावर्षी ह्यांच्यामुळेच आपलं डेकोरेशन तयार झालं आहे. तर आता सेटअप आम्ही करतोच आहे, म्हणजे लुक कसा येतो ते बघायचं आहे आम्हाला पण. तर तुम्ही पण बघा. हाय. तुम्ही पहिल्यांदा बोलतील आता काका. तर तुमच्यामुळे काका आमचं डेकोरेशन यावर्षी पूर्ण होते ना, तर आम्ही 4 दिवस झाले झाडच काढत असलं असतं. नाही, तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे, त्याच्यामुळे मला परत चालतंय. बघा तर म्हणजे बघा आपला असा लुक येतोय पूर्ण डेकोरेशनचा सेटअप करणार आहे. तर बघा हा कच्चा लुक आहे, म्हणजे हे असंच आपल्याला आता गावाला जाऊन सेट करायचं आहे पूर्ण. तर तिथे पूर्ण आहे ना LED लाईट वगैरे येणार आहे सगळीकडे. आणि आपले काका बघा, तर ह्यांच्यामुळे पूर्ण शक्य झालं हे सगळं करायला. ह्यांनी बघा आता फुलं वगैरे सगळं काढून दिलं आहे. कलर पण काकांनीच मारला आहे. आम्ही केलं असेल तर ते फक्त हे शीट जोडायचं काम केलं असेल, तर हे सगळं काकांनीच करून दिलं आहे. तर बघा, तर असा लुक येतो आहे आपला पूर्ण. तर असं सगळं सेटअप आता आपल्याला असंच सेम टू सेम गावाला पण करायचं आहे. तर आता हे उद्या सगळं पॅकिंगला जाईल, पॅक करू आणि मग आपण भेटू आता डायरेक्ट गावी गेल्यावर. तर चला, म्हणजे आपण बघा तयार केलेलं डेकोरेशन आहे ना, ते मधून कट केलं आहे आणि आता पॅकिंग सुरू आहे. ते आता हे आम्ही गावाला घेऊन जाऊ. उद्या जायचं आहे ते म्हणजे गावी. तर बघा पॅकिंग सुरू आहे. आता एवढी पिशवी मोठी पूर्ण फाडली, तिला चिकटवतो आहे. आणि प्लास्टिक जोडायचं होतं ते जोडून झालं आहे. आणि ते बघा पूर्ण आपलं डेकोरेशन असं केलं आहे. आणि हे प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये आता गुंडाळून घेऊ, असं फिरवा. हे बघा पॅक करतो पटकन सगळं. म्हणजे आपलं डेकोरेशन बघा फायनली असं पॅकिंग झालेलं आहे पूर्ण. आता उद्या जाऊ ते म्हणजे गावी. तर आता हा सेटअप तुम्हाला भेटेल बघायला आता थोड्या वेळाने. म्हणजे बघा फायनली आम्ही आलो आहे ते म्हणजे आमच्या घरी गावाला आलो आहे. आणि आपलं सेटअप दाखवलेलं ना मगाशी लावलेलं, तर ते बघा असं इथे लावून घेतलं आहे. आपलं झाडसुद्धा लावलं आहे. तर इथे वेली म्हणजे पानं लावली आहेत. आणि बघा खाली घ्या बाबा थोडं, तसं सगळं काम सुरू आहे बघा. तर असं सगळं पटकन लावतो, मग तुम्हाला आपला लुक बघायला भेटेल. म्हणजे बघा आपली पूर्ण सेटिंग करून झाली आहे. तर आपण जे मुंबईवरून आणले डेकोरेशन, तर ते पूर्ण लावून झालं आहे. असं आपल्या शीटमुळे आपला पूर्ण लुक येते बघा. आणि लाईट बंद केल्यावर इफेक्ट तर एक नंबरच. तर लाईट आता बंद होईल. 1 2 3 बघा लाईट बंद केल्यावर असं दिसतंय. म्हणजे बघा आपलं डेकोरेशन पूर्ण सगळं असं आहे.
तर आमच्या आता जवळजवळ 10-15 दिवसांची मेहनत अशी दिसते तुम्हाला सुद्धा बघा. तर कसं वाटलं ते तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही. आम्ही आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर जाता जाता आमच्या डेकोरेशनचा फायनल लुक उजेड्यामध्ये बघून जा. हे बघा असा सगळा लुक आहे. तर कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. उद्या आपल्या बाप्पाचं आगमन सुद्धा, तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेलच. तर चला बाय, भेटूया आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.